नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या फर्स्ट मिनी ब्लॉगमध्ये। खूप दिवसापासून माझे फ्रेंड्स मला बोलत होते की साक्षी तू मिनी ब्लॉग ट्राय कर, पण मी काही लक्ष दिलं नव्हतं। पण आता मी फायनली ठरवलं की चला आपण ट्राय तर करू शकतो। 3 दिवसापूर्वी मी जेजुरीला गेले होते, तेव्हा माझ्या मनात विचार आला की चला आपण आता इथूनच सुरुवात करूया। तर मी मागच्या 2 दिवसामध्ये कामामध्ये होते, त्याच्यामुळे हा मला ब्लॉग अपलोड करता आला नाही, तर मी आज करते। आम्ही जेव्हा गडाच्या पायथ्याशी पोचलो होतो त्यावेळेस आम्हाला खूप सारा पाऊस लागला आणि आम्ही त्या पावसामध्ये तिथे भिजलो। पाऊस एवढा जोराचा होता की आम्हाला वरती जायला प्रॉब्लेम होत होता, पण आम्ही त्या पावसामध्ये वरती गेलो कारण आम्ही तो पाऊस थांबायची वाट नव्हतं बघू कारण आम्हाला जेजुरीला जायला पहिलंच लेट झाला होता आणि आम्हाला रिटर्न पण यायचं होतं। त्याच्यामुळे आम्ही त्या पावसामध्ये भिजत वरती गेलो आणि वरती गडाच्या पायऱ्या चढत असताना आवीला त्याचं फेवरेट टॉय दिसलं आणि मग काय तो घेतल्याशिवाय ऐकणार थोडीच आहे। मग तो त्याच्या बाबांना घेऊन गेला आणि त्याचं फेवरेट टॉय घेऊन आला। मग नंतर आम्ही गप्पा मारत माझी मम्मी माझी फॅमिली आम्ही हळूहळू वरती जात होतो आणि थोड्या वेळातच आम्ही तिथे वरती गडाच्या थोडंसं खाली तिथे पोचलो होतो आणि तिथून आम्हाला जेजुरी शहराचा असा नजारा पूर्ण दिसत होता। तेवढ्यात पाऊसही थांबला होता आणि वातावरण खूप छान झालं होतं, थंड हवा येत होती आणि थोड्या वेळात आम्ही वरती मंदिराच्या जवळ पोचलो आणि तुम्ही बघू शकताय की लोकांची किती गर्दी होती। भाविक भक्त नेहमीच तुम्हाला माहिती आहे जेजुरी म्हटलं की तिथं भाविक भक्तांची नेहमीच गर्दी राहते आणि त्यामध्ये आम्ही आमचं दर्शन वगैरे करून घेतलं। त्यानंतर आमचा फोटोशूट झाला, आम्ही थोडे व्हिडिओज वगैरे बनवले, गडावरती थोडा टाईम स्पेंड केला आणि पावसामुळे पूर्ण तिथे भंडाऱ्याचं चिखल झाला होता आणि लोकांचे पाय घसरत होते आणि नंतर अशा प्रकारे आम्ही दर्शन करून आम्ही रिटर्न निघालो आणि तुम्ही बघू शकताय नंतर वातावरण कसं झालं होतं आणि पाऊस एवढा जोराचा लागला की त्या मावशींच्या पूर्ण काकड्या खाली पडून गेल्या होत्या आणि खूप सारा पाऊस असल्यामुळे आम्ही तिथेच एका साईडला थांबलो होतो कारण आम्हाला रिटर्न जाताना भिजायचं नव्हतं। आम्ही येतानाच वरती खूप भिजलो होतं, त्याच्यामुळे आता परत आम्हाला भिजायची इच्छा नव्हती, त्याच्यामुळे आम्ही पाऊस थांबायची वाट बघत होतो आणि आवीची मस्ती काय बंद होतच नव्हती। जिथे जाईल तिथे त्याला मस्ती तर केलीच पाहिजे। थोड्या वेळात पाऊस थांबला आणि आम्ही रिटर्न जायला निघालो आणि अशातच आम्हाला जाता 9 वाजले। त्यानंतर आम्ही मग रस्त्यामध्ये डिनर केला आणि अशा प्रकारे आमचं छान जेजुरीचं दर्शन झालं। थँक्यू।